हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू संगीताज किचन वाइब्स। तर आज मी मालपोहेची रेसिपी घेऊन आलेली आहे। तर अशा प्रकारे आज आपण मालपोहे करणार आहोत। तर मी हे गव्हाच्या पिठापासून करून दाखवणार आहे। मैद्यापासून सुद्धा हे करतात, पण मी अगदी गव्हाचं पीठ वापरून हे करून दाखवणार आहे। चला तर बघूया रेसिपी। तर आज आपण मालपोहेची रेसिपी करणार आहोत, होळी स्पेशल मालपोहे। त्यासाठी मी घेतलेला आहे दूध। आपल्याला लागल तसं दूध वापरायचं आहे। 1 वाटी दूध घेतलेला आहे। तर मी 1 वाटीच गव्हाची कणिक घेतलेली आहे। मी तुम्हाला मैदा घ्यायचा तर मैदा घेऊ शकतात, पण मी गव्हाच्या पिठापासून मालपोहे करून दाखवणार आहे आज। तर मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी। 1/4 वाटी मी बारीक रवा घेतलेला आहे। डेसिकेटेड कोकोनट सुद्धा मी 1/4 कप घेतलेला आहे वाटी। साखर घेतली मी 2 चमचे, आपले पोहे खायचे 2 चमचे साखर घेतलेली आहे। आणि आपल्याला पाकासाठी आपण जो पाक नाही करणार एक तारी, फक्त आपण ही साखर विरघळून घेणार आहोत। त्याच्यासाठी मी घेतलेली आहे ही साखर। पाऊण वाटी साखर घेतलेली आहे मी। इथे आपलं फ्रेश क्रीम आहे, आपलं जी दुधाची साय आहे ती घेतली 2 चमचे। इथे दही घेतलेलं आहे 2 चमचे। इथे बडीशेप आहे, मी ती थोडीशी क्रश करून घेतलेली आहे, आणि वेलची पावडर। हे साहित्य मी घेतलेलं आहे। तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, बाउल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हे गव्हाचं पीठ आपल्याला घालायचं आहे 1 वाटी। रवा घालूया, त्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट घातलेला आहे, रवा घालूया, साखर घालूया, यामध्ये आपण बडीशेप घालूया, क्रश करून घेतलेली आहे 1 चमचा। मीठ घालूया किंचित, मिक्स करूया सर्व। आता ह्यामध्ये 2 चमचे दही घालूया, 2 चमचे फ्रेश क्रीम साय दुधावरची, आणि दूध आपल्याला थोडं थोडं करूनच घालायचं आहे। मी आता थोडं दूध घालतेय, जसं लागेल तसं घालायचं आहे। आपल्याला रिबन कन्सिस्टन्सी हवी अगदी। तुम्ही गव्हाच्या पिठाच्या ऐवजी मैदा सुद्धा घेऊ शकता। मिक्स करूया, परत दूध टाकूया, परत मिक्स करूया। एका डायरेक्शननीच आपल्याला छान हे फेटून घ्यायचं आहे। खूप पातळ पण नाही पाहिजे आपल्याला, खूप घट्ट पण नाही पाहिजे, अगदी रिबन कन्सिस्टन्सी हवी आपल्याला। अजून किंचित दूध लागेल। तुम्हाला मिक्सर मध्ये जर हे बॅटर फिरून घ्यायचं तर तुम्ही मिक्सर मध्ये सुद्धा बॅटर फिरून घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही। मिक्सर मध्ये सुद्धा छान होतं। मी हातानेच फेटतेय, कारण मी असे मालपोहे माझ्या मुलांना आवडतात ना, त्यामुळे मी घरी कायम करते। आज म्हटलं रेसिपी करूया होळी स्पेशल मालपोहे, कारण काही भागामध्ये होळीला मालपोहे केले जातात, म्हणून मी आज ही रेसिपी करतेय। बघू शकता तुम्ही, हे असं मस्त बॅटर आपण करून घेतलेलं आहे। अशीच कन्सिस्टन्सी हवी, तुम्ही बघू शकता। आता हे आपण अर्धा तास असंच झाकून ठेवूया, आणि अर्ध्या तासाने मालपोहे करायला घेऊया। आता आपलं मालपोहेचं बॅटर आता आपण बघूया कसं झालं।
अर्धा पाऊण तास झालेला आहे. अगदी छान असंच करून घ्यायचं. या थोडे आता आपण ड्रायफ्रुट्स घालूया. काजू बदाम मी क्रश करून घातलेले आहेत. मिक्स करूया. सर्वप्रथम आपण पाक करायला सुरुवात करूया. इथे कढई ठेवलेली आहे मी. तर आपण पाऊण वाटी साखर घेतलेली आहे. त्यामध्ये आपण पाणी घालूया, साखर बुडेल एवढं. ही साखर आपल्याला पाक करायचा नाही, आपल्याला फक्त ही अशी विरघळून घ्यायची आहे आणि थोडंसं घट्टसर झालं पाहिजे. असं करूया आपण. आपण साखर बुडेल एवढं पाणी वरती थोडं अर्धा इंच ठेवलेलं आहे. आपल्याला पाक करायचा नाहीये, फक्त थोडं घट्टसर झालं पाहिजे हे मिश्रण. ह्यामध्ये वेलची पावडर घालूया आपण. आणि इथे केशरच्या काड्या आहेत त्या घालूया आपण. मिक्स करूया आणि छान करून घेऊया आपण मिश्रण. आता आपण पूर्ण साखर विरघळून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला दाखवते सुद्धा कसं करून घ्यायचंय. हे बघा, असं घट्ट असं चिटकायला पाहिजे, बस तार नाही आली पाहिजे. फक्त हा पाक आहे ना असा चिकट झाला पाहिजे, बस एवढंच आपल्याला करायचंय. आता गॅस बंद करून टाकायचा हा आपला. आपण इथे पाक पण करून घेतलेला आहे. पाक म्हणजे थोडं घट्टसर करून घेतलेलं आहे. एक तारी पाक पण करायचा नाही आपल्याला. आता तेल गरम करायला ठेवलंय मी पॅन मध्ये. आता आपण मालपोहे घालूया. असे घालायचे. ते छान झाले खालून की ते वरती तरंगतात. मस्त जाळी पण आलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता पलटी करूया आपण. बघू शकता तुम्ही. आता तुम्ही बघू शकता मस्त झालेले आहेत आपले दोन्ही साइडनी मालपोहे आपण छान करून घेतलेले आहेत. अगदी सुंदर झालेले आहेत. जाळी पण अगदी मस्त आलेली आहे आणि मस्त फुगलेले सुद्धा आहेत ते. आता आपल्याला हे पाकामध्ये सोडायचे आहेत. आता आपण असे प्रेस करायचे दाबून, म्हणजे तेल पूर्ण निथळतं. असे प्रेस करून घ्यायचे आणि त्याच्या पाकामध्ये सोडायचे. असे आपण करून घेऊया. इथे पाकामध्ये सोडल्यावर असे मस्त त्याला छान पाक लागला गेला पाहिजे. आणि आपले दुसरे मालपोहे होईपर्यंत यांना पाकामध्ये असंच ठेवायचं. आणि हे मालपोहे होईच्या आधी हे आपल्याला काढून घ्यायचे. तोपर्यंत 2 मिनिटं हे मुरत ठेवायचे आपण. आता दुसरे पण मालपोहे घालून घेऊया आपण. गॅस लो टू मीडियमच ठेवायचा आहे आणि छान करून घ्यायचे ते आपल्याला.
आता पलटी करूया आपण. मस्त झाले मालपोहे. मी गव्हाच्या पिठाचेच केलेले आहेत. मैद्याचे करतात सहसा, पण मी हे गव्हाच्या पिठाचेच केलेले आहेत. जेवढं गव्हाचं पीठ घेतलं तेवढाच मैदा घेऊन करू शकतो आपण. सुंदर होतात, मुलांना आवडतील असे. रोज रोज तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा कधीतरी असा पदार्थ. आणि साखरेच्या ऐवजी गूळ पण वापरू शकतो आपण. गुळाचे पण मालपोहे छान होतात. जेवढी साखर घेतली त्या प्रमाणातच गूळ पण घ्यायचा. तो सुद्धा असा चांगला मेल्ट करून घ्यायचा. पाक करायचा नाहीये आपल्याला. बघू शकता. आता आपण हे होत आले. आता आपण हे पाकातले मालपोहे काढून घेऊया. तर आपण इथे पाकातले मालपोहे काढून घेऊया. बघू शकता तुम्ही, रसरशीत, अगदी मस्त रसरशीत मालपोहे होतात. सुंदर लागतात अगदी. आता हे सुद्धा आपण काढून घेऊया आणि असे सोडूया. आता परत आपण घेऊया करून. तुम्हाला किती छोटे मोठे हवे तसे तुम्ही करू शकता. मी इथे छोटे छोटेच करतेय. आणि असं पसरटच भांड घ्यायचं करताना, म्हणजे छान ते असे मस्त होतात खालून एकसारखे. आणि एका वेळेस असे भरपूर करू शकतो आपण. हे सुद्धा पलटी करून घेऊया आपण. बघू शकता तुम्ही कसे मस्त मालपोहे, अगदी सुंदर, घरच्या घरी होळी स्पेशल. चला आता हे पण मालपोहे छान दोन्ही साईडने करून घेतलेले आहेत. हे पण आता आपण काढून घेऊ आणि पाकात सोडूया. प्रेस करून असं तेल काढून टाकायचं. हे सुद्धा मस्त झालेले आहेत मालपोहे. काढून घेऊया आपण. अगदी कडक अशा क्रिस्पी, वरतून क्रिस्पी आणि आतून मऊ असे मालपोहे सुंदर लागतात. पाकात सोडूया. तर मी अशा प्रकारे मालपोहे करून दाखवलेले आहेत. गव्हाचं पीठ वापरलेलं आहे मी. हे मैद्यापासूनही होतात, पण गव्हाच्या पिठाचे सुद्धा असे सुंदर होऊ शकतात. हे मी तुम्हाला दाखवलेले आहे यात. आणि तुम्ही साखरेच्या ऐवजी गुळही वापरू शकता, पण मी इथे साखर वापरलेली आहे. आणि पाक असा घट्ट, खूप असा एकतारी पाक करायचा नाही कडक. आपल्याला फक्त साखर मेल्ट करून घ्यायची आहे आणि थोडासा घट्टसर, हाताला असं थोडं चिकट जाणवायला पाहिजे असाच करून घ्यायचा. आणि असं सुंदर होतो. मी तुम्हाला जवळून पण दाखवते. मालपोहे कट करून दाखवते. तुम्ही बघू शकता. आतून सुद्धा, आतून सॉफ्ट आणि वरतून क्रंची असे सुंदर मालपोहे रेसिपी केलेली आहे. अशी वेगळी रेसिपी मी आज करून दाखवलेली आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली का? माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर संगीता किचन वाईब्सला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला तर मंडळी, भेटू आपण पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत बाय.